आज काय विशेष या बातमीपत्रामध्ये आपण सुरुवातीला पाहूया। आज लक्ष वेधून घेणाऱ्या 3 महत्त्वाच्या बातम्या। यामध्ये पहिली मोठी बातमी आहे ती म्हणजे झी 24 तासनं उघड केलेला पुणे जमीन गैरव्यवहारासंदर्भातली अपडेट घडामोड। पुण्यातल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणात शीतल तेजवानी आणि निलंबित तहसीलदारला आज कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। ते दिग्विजय पाटील आज चौकशी समितीसमोर हजर राहण्याची शक्यता आहे। त्यामुळे पुण्यातल्या या सर्व घडामोडींकडे आपले लक्ष असणार आहे। दुसरी लक्ष वेधून घेणारी महत्त्वाची बातमी ती म्हणजे उद्धव ठाकरेंना बसलेल्या एका मोठ्या धक्क्याची। मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंना युबीटीला एक मोठा धक्का बसलाय। तेजस्वी घोसाळकर यांनी शिवसेना युबीटीला जय महाराष्ट्र केलाय आणि आज दुपारी भाजपमध्ये त्या प्रवेश करणार असल्याची माहिती आहे। त्यामुळे आज दिवसभरातली ही एक लक्षवेधी घडामोड ठरणार आहे। आणि तिसरी महत्त्वाची बातमी ती म्हणजे छत्रपती संभाजीनगरमधून भाजप शिवसेनेमध्ये कुरघोडी छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरू झाली आहे। संभाजीनगरमध्ये शिवसेना भाजपत ही कुरघोडी झाल्याचं सर्वेचा दाखला देत भाजपनं जास्त जागांवर दावा केलाय। मनपा निवडणुकीत भाजपा मोठा भाऊ असल्याचं भाजपनं म्हटलेलं आहे आणि अर्थातच यावर शिवसेनेनं प्रतिक्रिया दिली आहे। त्यामुळे हे राजकारण नेमकं छत्रपती संभाजीनगरमध्ये कशा पद्धतीने पुढे जाते हे आपल्याला पाहायचं आहे। तर या 3 महत्त्वाच्या बातम्या आहेत आपल्याकडे। या सविस्तर बातम्या पाहणार आहोत, त्याचबरोबर रिपोर्टर्स बरोबर आपण चर्चा करणार आहोत आणि त्याचबरोबर राज्यातल्या आणखी काही महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा आपण या बातमीपत्रामध्ये घेणार आहोत। पुण्यामधली सगळ्यात महत्त्वाची घडामोड ती म्हणजे पुण्यातलं जमीन गैरव्यवहार प्रकरण जे झी 24 तासनं उघड केलेलं होतं। यामध्ये आरोपी असलेली शीतल तेजवानीची 2 वेळा पोलीस कोठडीमध्ये रवानगी झाली होती। आज पुन्हा एकदा कोर्टामध्ये तिला हजर करण्यात येणार आहे।